नमस्कार. खरं तर आजचा हा व्हिडिओ बनवतो ना तो आहे कॅप राऊंडचे रूल्स. खरं तर याआधी ऑलरेडी मी हा एक व्हिडिओ बनवला होता, परंतु आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काय, आता सीईटी सेलची कॅप राऊंडची प्रोसेस जवळ येते, त्यानुसार तुम्ही कॉलेज लिस्ट बनवायला स्टार्ट करताय. मग कॉलेज लिस्ट बनवताना हे जे कॅप राऊंडचे जे रूल्स आहेत ते तुम्ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण का कॅप राऊंडचे रूल्स असतात ना सगळ्यात महत्त्वाचे आहेत. एकही मिस्टेक तुमच्या ऑप्शन फॉर्म मधली तुमचा कॅप राऊंड मध्ये नुकसान करू शकते, हे एक सांगतो. दुसरं, आता कॅप राऊंडचे रूल्स मी सांगणारच आहे, त्यासोबत कॅप राऊंड स्टार्ट कधी होणार आहे आणि प्रोसेस कधी स्टार्ट होणार आहे याबद्दल देखील आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंग पर्यंत नक्की बघा, चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आता पहिला मुद्दा म्हणजे काय, तर कॅप राऊंड वर येण्याआधी एक दोन गोष्टी मला सांगायच्या आहेत. मोस्टली बघतोय ना पॅरेंट्स वगैरे असतील किंवा विद्यार्थ्यांची झडपड ज्यांचं पर्सेंटाईल खरंच कमी आहे, म्हणजे जर बघाल 75 किंवा 80 बिलो पर्सेंटाईल आहे ना, असे विद्यार्थी काय करतात, त्यांचं ड्रीम काय असतं की एका चांगल्या टॉप कॉलेजमध्ये आपल्याला टेक ब्रँच मिळावी. परंतु जर तुम्ही कट ऑफ बघाल तर कट ऑफ थोडी डिफिकल्ट वाटते की ते तुम्हाला कॉलेज त्या कॅप राऊंड थ्रू मिळणं डिफिकल्ट आहे. कारण का जर टॉप कॉलेजेस बघाल तर टॉप कॉलेजेसचे CSITचे कट ऑफ आहे तर 90+ पर्सेंटाईल. मग अशा विद्यार्थ्यांसाठी हे स्पॉट राऊंड इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आहेत. परंतु मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की हे जे स्पॉट राऊंड असतील, इन्स्टिट्यूट लेवल सीट्स यांची डार्क रियालिटी पण आहे. जर तुम्ही बघाल टॉप कॉलेजेसचे स्पॉट राऊंड अटेंड करायला भले तिथं 200 किंवा 300 जरी सीट्स वॅकंट असतील, परंतु तितके टॉपर्स विद्यार्थी सुद्धा तिथं प्रेझेंट असतात. त्यामुळे स्पॉट राऊंड मध्ये जास्त फरक पडतो असं नाहीये आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या लक बेसिसवरती आहेत. मग ज्यांचं पर्सेंटाईल खरंच कमी आहे ना त्यांच्यासाठी माझे एक दोन सजेशन्स काय आहेत. एक म्हणजे काय, तर तुम्ही ब्रँच तरी ऍटलीस्ट कॉम्प्रोमाइज करा किंवा कॉलेजचं लोकेशन तरी कॉम्प्रोमाइज करा. किंवा थर्ड मार्ग काय, जशी आता काही कॉलेजेसमध्ये प्रोव्हिजनल ऍडमिशन चालू आहेत किंवा मॅनेजमेंटच्या सीट्स चालू आहेत, यासाठी तुम्ही पॅरलली धडपड करत राहा. तुम्ही टोटली कॅप राऊंडच्या प्रोसेसवरती डिपेंड राहू नका. ज्यांना चांगलं कॉलेज हवं आहे, पर्सेंटाईल खूप कमी आहे यांना, कारण का मी बघतोय ना पालकांची धडपड खूप जवळून बघतोय मी. तुम्ही विचार करा, तुम्हाला चांगल्या कोचिंगमध्ये घालण्यासाठी पहिल्यांदा त्यांची फायनान्शियल सगळी ठीक केली, 2 वर्ष तुम्हाला चांगलं कोचिंग मिळवून दिलं, कोचिंग मिळवल्यानंतर सीईटी मध्ये चांगले मार्क्स आले, आता पुन्हा त्यांची धडपड सुरू आहे की तुम्हाला एका चांगल्या कॉलेजमध्ये त्यांना म्हणजे चांगलं कॉलेज मिळवून द्यायचं आहे. मग या सगळ्या गोष्टी करताना तुमच्यासमोर सगळे काय असतं की तुमच्या पर्सेंटाईल एक चांगलं कॉलेज कुठे ना कुठे असेल ना ते मिळावं, जेणेकरून तुमची 4 वर्षाची इंजिनिअरिंग आहे ती चांगली सिक्युअर राहावी. मग सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की जर पर्सेंटाईल कमी असेल तर तुम्ही 2 गोष्टींवरती फोकस करा. ब्रँच काहीशी कॉम्प्रोमाइज करा. असं म्हणत नाही की तुम्हाला जर CS हवं असेल तर तुम्ही डायरेक्टली सिव्हिल ब्रँचवरती या, परंतु ऍटलीस्ट CS हवं असेल तर CSच हवंय हा टास्क धरण्याऐवजी आपण काय करू शकतो, CS रिलेटेड ब्रँचेस जे आहेत, CS विथ स्पेशलायझेशन ज्यांचा कट ऑफ काहीसा कमी असतो त्या धरू शकतो, जेणेकरून एक चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला मिळावं. आय होप ही गोष्ट तुम्हाला क्लिअरली समजली असेल. आता दुसरा पॉईंट म्हणजे काय, आपले जे कॅप राऊंड्स आहेत ते स्टार्ट कधी होणार आहे. एक तर सीईटी सेलने ही जी प्रोसेस आहे ती खूप डिले करून ठेवलेली आहे. मग आता एकतर जोपर्यंत तुमचं कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टार्ट होत नाही तेव्हापासून तुमची जी कॅपची प्रोसेस आहे तेव्हा स्टार्ट होते. मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि जे कॅप रजिस्ट्रेशन असेल हे जवळजवळ 10 ते 12 दिवस चालतं. म्हणजे 10 ते 12 दिवस तुम्हाला दिले जातात की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स आणि रजिस्ट्रेशन आहे ते कम्प्लीट करावं. त्याच्यानंतर 3 दिवसानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचे रँक डिस्प्ले होतात. त्यानंतर पुन्हा 2 ते 3 दिवसांनी ग्रीव्हन्स पिरियड असतो, म्हणजे काही मिस्टेक्स वगैरे झाले असतील तर तुम्हाला त्या करेक्ट करता येतात तुमच्या रँकमध्ये. पुन्हा तुमची फायनल मेरिट लिस्ट येते आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी जो ऑप्शन फॉर्म आहे तो तुम्हाला फिलअप करावा लागतो. मग आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही प्रोसेस कधी स्टार्ट होते, मला वाटतं इथे 2 ते 4 दिवसात ती प्रोसेस स्टार्ट होईल, किंवा जर नाहीच झाली तर जूनच्या एंडिंगमध्ये 30 जुलै किंवा पहिल्या आठवड्यात जुलैच्या ही प्रोसेस स्टार्ट होऊ शकते. आणि त्यानंतर जवळजवळ 20 ते 25 दिवसांनी आपले कॅप राऊंड स्टार्ट होणार. खरं तर सीईटी सेल आहे ना खूप या प्रोसेसने म्हणजे त्या डेट्स आहेत त्या वाढवत नेतं, त्यामुळे ही जी सवय आहे ना ती आतापासून करून ठेवा. आय होप ही गोष्ट तुम्हाला समजली असेल. आता येतो कॅप राऊंडचे रूल्स काय. कॅप राऊंड्स म्हणजे काय, तर तुम्ही जी कॉलेज लिस्ट बनवली आहे तुमच्या पर्सेंटाईलनुसार ती फक्त तुमच्या लॉग इन मध्ये जाऊन अपलोड करावी लागते किंवा कॉलेजेस चूज करून ते कॉलेजेस सिलेक्ट करायचे. आता रूल नंबर 1 आहे तो म्हणजे ऑटो फ्रीजचा रूल. ऑटो फ्रीज म्हणजे काय, समजा तुम्ही तुमच्या कॉलेज लिस्टमध्ये 10 कॉलेजेस टाकले आणि पहिलं कॉलेजेस टाकलं की जे तुमच्या पर्सेंटाईलला मिळतंय, ठीक आहे, जे पहिलं कॉलेज असतं ते समजा तुमच्या कट ऑफला मॅच होऊन तुम्हाला अलॉट झालं तर तुम्ही कॅप राऊंड प्रोसेसच्या बाहेर जाता आणि त्याच कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागतं. हा असतो ऑटो फ्रीजचा रूल. म्हणजेच काय, पहिल्या नंबरचं कॉलेज असं टाकायचं जे तुम्हाला कधीच मिळणार नाही, उदाहरणार्थ COEP CS वगैरे असेल. ओके, जर ते कॉलेज तुम्हाला अलॉट झालं तर तुम्ही कॅप राऊंड प्रोसेसच्या बाहेर जाता, तुम्हाला कॅप टू
आणि कॅप 3 मध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही. कॅप 1 मधल्या कॉलेजमध्ये जाऊन डायरेक्टली ऍडमिशन घ्यावं लागतं. सेकंड रूल म्हणजे काय असणार आहे, तर अलॉटमेंट कोणत्या बेसिसवरती होते कॅप राऊंडमध्ये. आता एक विद्यार्थी आहे, मी सपोज करतो एक विद्यार्थी आहे ज्यानं 15 कॉलेजेस म्हणजे आपल्या कॉलेजेस त्यानं अपलोड केले, 15 कॉलेजेस चूज केलेत आणि 15 कॉलेजेस सबमिट केले. मग आता 15 कॉलेजेस त्यानं ऍड केलेली आहेत. मग ते सॉफ्टवेअर काय करतं, पहिल्या कॉलेजच्या सिक्वेन्स पासून चेक करत येतं, पहिल्यापासून चेक करत येतं. आता पहिल्यांदा त्यानं COEP-CS चेक केलं. COEP-CS त्या विद्यार्थ्याच्या कॅटेगरीला कट ऑफला मॅच होतंय काय, जर ते त्याला मिळत असेल तर ते अलॉट करतं आणि तिथल्या तिथे थांबतं. जर ते मिळत नसेल तर ते नेक्स्ट कॉलेज चेक करतं. नेक्स्ट कॉलेज समजा PICT-CS टाकले, मग PICT-CS त्याच्या कट ऑफला मॅच होतंय काय, मिळत असेल तर ते अलॉट करतं, नाही तर पुढचं कॉलेज चेक करतं. समजा ते मिळत नाही, थर्ड कॉलेज चेक करतं. आणि समजा त्याला 5व्या नंबरचं कॉलेज त्या विद्यार्थ्याला मिळत असेल तर 5व्या नंबरचं कॉलेज त्याला अलॉट करतं आणि 6व्या नंबर पासून ते 15व्या नंबरची जी कॉलेजेस आहे ती ते चेक करत नाहीत. म्हणजेच काय, कॉलेज लिस्ट अपलोड करताना सगळ्यात जास्त मॅटर करतो तुमचा सिक्वेन्स. जर तो सिक्वेन्समध्ये समजा कमी पर्सेंटेजचं कॉलेज जर वरती आलं आणि ते कॉलेज सुद्धा अलॉट झालं तर खाली जी कॉलेजेस टाकली होती ती तुमची ते सॉफ्टवेअर बघत सुद्धा नाही. हा होता रूल नंबर 2. तुमचं कॉलेजचं अलॉटमेंट ते सॉफ्टवेअर कसं होतं, सिक्वेन्शियली चेक करत येतं. प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ चेक करतं की तुम्हाला ते मिळतं की नाही, मिळत असेल तर अलॉट करून देतं आणि खालची जी कॉलेज आहेत ती चेक करत नाहीत. हा होता रूल नंबर 2. रूल नंबर 3 काय असतो, तर ज्यावेळी आता तुम्हाला बघाल ना कॉलेज लिस्ट ज्यावेळी तुम्ही भराल तर त्यांनी TFWS ला अप्लाय केलं. TFWS म्हणजे काय, ट्युशन फी वेवर स्कीम, ज्याच्यामध्ये तुम्हाला 100% जी ट्युशन फी आहे ती माफ केली जाते. मग या TFWS चा जो लाभ आहे तो सगळ्यांनीच घ्यायची गरज नाही. आता जी कॅटेगरीचे विद्यार्थी SC ST NT वगैरे यांना ही TFWS नाही अप्लाय केलं ते चालतं, कारण का ऑलरेडी तुमची फी जी आहे ती खूप कमी आहे. मग TFWS ला ज्यांनी अप्लाय केले, जे ओपन कॅन्डिडेट आहेत, ज्यांचं इन्कम बिलो 8 लाख आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी एक सेपरेट कॉलेजचा कोड असतो. म्हणजेच काय, समजा आता COEP ची CS ब्रँच आहे, ज्याचा चॉईस कोड आहे 6006 24510. हा जो कोड आहे COEP-CS ब्रँचचा कोड आहे. मग हा नॉर्मल कोड आहे. त्याच्यासोबत आता प्रत्येक ब्रँचच्या शेवटी T लिहिलेला एक कोड असतो ज्याला TFWS कोड म्हणतात. आता TFWS कोड ऍड करायचा आहे की नाही हा आपल्यावरती असतो. आता मला सांगा, VIT या कॉलेज आहे, एक नॉर्मल विद्यार्थी आहे, VIT कॉलेज आहे, ज्याची फीज 1,90,000 आहे. मग मी काय करेन, मला माहित आहे मला VIT मध्ये जर जायचं असेल तर TFWS ची सीट मिळाली तरच मी तिथे ऍडमिशन घेणार आहे. मग मी काय करेन, VIT ची फक्त TFWS ची सीट ऍड करेन, नॉर्मलची सीट ऍड करणार नाही. त्यामुळे प्रत्येक कॉलेजच्या चॉईसेसमध्ये म्हणजे प्रत्येक कॉलेजच्या चॉईस ज्यावेळी तुम्ही कॉलेज लिस्ट भराल त्यावेळी तुम्हाला 2 ऑप्शन्स मिळणार, एक TFWS ऑप्शन आणि एक नॉर्मलचा ऑप्शन. हे ऑप्शन ज्यांनी TFWS चूज केले त्यांच्यासाठी फक्त असणार आहे. ठीक आहे, हा होता तिसरा नियम. आता चौथा रूल काय असणार आहे, तर ज्यावेळी तुम्ही आता कॉलेजचे अलॉटमेंट होते त्याच्यानंतर तुमच्याकडे 2 मार्ग असतात. एक म्हणजेच काय, समजा मला हे कॉलेज अलॉट झालेलं आहे माझ्या कॉलेज लिस्टमध्ये, तर ते कॉलेज अलॉट झाल्यानंतर माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत, फ्रीज आणि बेटरमेंट. आता फ्रीज आणि बेटरमेंट म्हणजे काय, जर तुम्ही फ्रीज हा ऑप्शन चूज केला तुमच्या लॉग इन मध्ये जाऊन तर तुम्ही कॅप राऊंड प्रोसेसच्या बाहेर जाता, त्याच कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ऍडमिशन कन्फर्म करावं लागतं. हा असतो फ्रीजचा ऑप्शन. म्हणजेच काय, तुम्हाला वाटलं की मला कॅप राऊंड 1 मध्ये जे कॉलेज मिळालं नाही तर मी सॅटिस्फाईड आहे, मला इतर कॉलेजमध्ये जायचंच नाहीये, कॅप 1 मध्ये जे कॉलेज मिळाले तेच मला घ्यायचं आहे, तर असतो फ्रीजचा ऑप्शन, तो तुम्हाला चूज करायचा आहे. बेटरमेंट म्हणजे काय, समजा मला कॅप 2 ला कॉलेज मिळालेलं आहे, मला ते कॅप 1 ला जे मला समजा कॅप 1 ला जे कॉलेज मिळालं आहे त्याच्यापेक्षा बेटर कॉलेजसाठी मी कॅप 2 आणि कॅप 3 ला ट्राय करेन. तर मी काय करेन, मी बेटरमेंट हा ऑप्शन चूज करेन. बेटरमेंट ऑप्शन चूज केलेले 1,000 रुपये जी कॉलेज कन्फर्मेशन फीज आहे, म्हणजे जी सीट आपल्याला अलॉट झाली आहे ती आपल्याला रिझर्व करण्यासाठी 1,000 रुपये कॉलेज कन्फर्मेशन फीज पे करायची आणि कॅप 2 ला आणि कॅप 3 ला आपल्याला जाता येतं. हे असतात 2 ऑप्शन्स, फ्रीज आणि बेटरमेंट. आता कॅप 2 मधले जे कॉलेज तुम्हाला मिळाले ते ठेवून तुम्हाला बेटरमेंटसाठी कॅप 3 ला जाता येते. समजा कॅप 3 ला कोणतंच कॉलेज अलॉट नाही झाले तर कॅप 1 ची जी 1,000 रुपये फीज भरली होती ते कॉलेज तुमच्यासोबत राहतं. त्यामुळे रिस्क जे आहे ना काहीही नाहीये. मी एक गोष्ट नेहमी सांगतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे या कॅप राऊंड प्रोसेस म्हणजे पेशन्स ठेवा. कारण का कॅप 3 पर्यंत काही कॉलेजेसचे कट ऑफ खूप कमी पण येतात. आपण काय करतो, घाई गडबडीमध्ये एकदा मला ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे या भावनेमध्ये आपण पुढे जी प्रोसेस असते तिला आपण टच पण नाही करत. मग सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, सगळ्या विद्यार्थ्यांनी पेशन्स ठेवा, व्यवस्थित सगळ्या कॉलेजेसचे अलॉटमेंट होणार आहे. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. आता एंडिंगमध्ये काय, ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे त्यांच्यासाठी आमच्या पर्सनल काउन्सिलिंग बॅचचे रजिस्ट्रेशन अजूनही स्टार्ट आहे. ज्यांना एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. एक तर तुम्हाला
बेस्ट पर्सनल कॉलेज लिस्ट मिळते, जेणेकरून तुमच्या पर्सेंटाईलला, तुमच्या कॅटेगरीला, तुम्हाला कोणती ब्रँच हवी, तुम्हाला कॉलेज कुठे हवे, त्यानुसार एक पर्सनल कॉलेजची जी लिस्ट आहे ती आम्ही तुम्हाला बनवून देतो. सेकंड म्हणजे काय, तुम्हाला कंप्लीट डाऊट सपोर्ट मिळतो. जोपर्यंत तुमचं ऍडमिशन कन्फर्म होत नाही, कोणत्याही स्टेपला काही डाऊट असेल तर तुम्ही कॉल्सवर, व्हॉट्सअपवर आम्हाला विचारू शकता, जेणेकरून पूर्ण ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्ही कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही. थर्ड असते ते म्हणजे काय, लाईव्ह सेशन. आम्ही काय करतो, जशा सीईटीच्या स्टेजेस स्टार्ट होतात, कॅप रजिस्ट्रेशन आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे, त्यानुसार सगळ्या विद्यार्थ्यांना झूम मीटिंग अरेंज करतो आणि तुम्हाला गाईड केलं जातं की फॉर्म वगैरे कसा भरायचा आहे, मिस्टेक कुठे करायचे नाही, जेणेकरून एक सीईटी एक्झाम फॉर्म, सीईटी फॉर्ममध्ये तुम्हाला काहीही डाऊट्स वगैरे येणार आहे. आणि शेवटी असतं स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवलचे, ज्यामध्ये कोणत्या कॉलेजचे स्पॉट राऊंड्स किती आहेत, कुठे सीट्स वॅकंट आहेत, त्यानंतर कुठल्या कॉलेजच्या स्पॉट राऊंडवर तुम्ही अपियर करायचं आहे, याबद्दल तुम्हाला गाईड केलं जातं. आय होप ही तुम्हाला काउन्सिलिंग प्रोसेसच्या आमच्या रजिस्ट्रेशनची फीचर्स जे आहेत ते समजले असेल. ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये इनरोल करायचं आहे, नक्की इनरोल करा. खरं तर मी हे सांगतो की तुमच्या पर्सेंटाईलला महाराष्ट्रातले चांगलं आणि बेस्ट कॉलेज द्यायची जबाबदारी आमची असेल. आणि विशेष म्हणजे जी पर्सनल कॉलेज लिस्ट आम्ही बनवतो ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कारण का ती तुमच्याशी डिस्कस करून बनवली जाते. तुमची पर्सनल कॉलेज, तुमच्या रिक्वायरमेंट्स काय, तुम्हाला कॉलेज कुठे हवे, ब्रँच कुठले हवे, त्यानुसार तुम्हाला एक स्पेसिफिक लिस्ट दिली जाते. आय होप तुम्हाला हे फीचर्स समजले असतील. ज्यांना कुणाला पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये इनरोल करायचं आहे, नक्की इनरोल करा. तुमच्या पर्सेंटेजला चांगलं कॉलेज कसं मिळवता येईल यासाठी आम्ही नक्की हेल्पफुल करू. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ होता ना, फक्त कॅपराऊंड रूल्स होते, कॅपराऊंड कधी स्टार्ट होणार याबद्दल सांगायचं होतं. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.